प्रिय विद्यार्थी मित्र हो, आज आपण पाठ क्रमांक 20 पाहणार आहोत. आपल्या पाठाचे नाव आहे गमतीदार पत्र. आता या पाठामध्ये पत्राविषयीची काय गंमत दिलेली आहे ते आपण पाठामार्फत पाहूया. चला तर मग पाठाला सुरुवात करूया. दारावरची बेल वाजली, मायाने दार उघडले. दारात पोस्टमॅन होता. त्याने मायेला एक पाकीट दिले. मायेने पाकिटावरील मजकूर वाचला. अय्या, काकाचं पत्र. तिला आनंद झाला. धन्यवाद पोस्टमॅन काका. मायेने पोस्टमॅनचे आभार मानले, दार बंद केले. आता पहिल्या परिच्छेदमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर माया नावाची एक मुलगी आहे आणि तिच्या दारावरची बेल वाजते. तेव्हा ती दार उघडते. पाहते तर काय आहे, तर समोर पोस्टमॅन काका असतो. तर पोस्टमॅन म्हणजेच काय, तर आपण लिहिलेली पत्र, आपले मेसेजेस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी आपल्या फ्रेंड्सला, फॅमिली मेंबर्सला जे लोक पोहोचवतात त्यांना पोस्टमॅन म्हणतात. मग त्या पोस्टमॅन काकांना पाहून तिला आनंद झालेला आहे आणि ती पोस्टमॅनकडून पत्र घेऊन त्यांना काय म्हणते, धन्यवाद, थँक्यू. आणि ती जे घरचं जे दार आहे ते बंद करते. ओके, आता पुढे पाहूया. बाईने पाकिट उघडले, आतील पत्र काढले. पाहते तर काय, आत कोरा कागद. तिला आश्चर्य वाटले. तर पत्र ती पोस्टमॅनकडून घेते वगैरे, पण नंतर जेव्हा ती पत्र उघडून पाहते त्यावेळेस आतील जे पत्र असतं ते पूर्णपणे कोरं असतं, म्हणजे टोटली ब्लँक असतं, त्यावर काहीही लिहिलेलं नसतं. आणि ती सरप्राईज होऊन जाते की असं कसं, काकाने कोरा कागद कसा बरं पाठवला, असा प्रश्न तिला निर्माण होतो मनामध्ये. असा विचार करत माया रेश्माच्या घरी गेली. आता रेश्मा म्हणजेच कोण असणार आहे, तर तिची फ्रेंड असणार आहे. रेश्मा, हे बघ पत्र काकाने पाठवलं आहे. मायने पत्र रेश्माला दाखवले. अगं, काकाने कोरं पत्र पाठवलं, काहीच लिहिलं नाही त्यावर. आणि ती काय सांगते रेश्माला, तर काकाने कोरंच पत्र पाठवलेलं आहे, त्यावर काहीही लिहिलेलं नाही आहे. पुढे रेश्माने पत्र हातात घेतले. तिला त्याचे नवल वाटले नाही. तिने एक मेणबत्ती घेतली, मेणबत्ती पेटवली आणि रेश्मा मेणबत्तीच्या ज्योतीवर पत्र धरू लागले. तर रेश्माने काय केलेलं आहे, मायाने आणलेले पत्र घेतलं आणि एक मेणबत्ती पेटवून त्या मेणबत्तीच्या ज्योतीवर म्हणजे लाईटवर ते पत्र धरलं. आणि पुढे बघा आता काय होतंय. अगं रेश्मा, हे पत्र जळून जाईल, माया म्हणाली. आणि थोडी काळजीपूर्वक चिंता करून माया काय म्हणते, तू असं पत्र ज्योतीवर धरलेस पण ते काय होईल, तर ते जळून जाईल. अगं, या पत्राची गंमत आहे, बघ तू, रेश्मा म्हणाली. रेश्मा काय म्हणते तिला, या पत्राची एक गंमत आहे, तू फक्त बघ. तिने मेणबत्तीच्या ज्योतीवर ते पत्र धरले. ज्योतीची उष्णता त्या पत्राला मिळाली. त्यावर अक्षरे दिसू लागली. मायाने आनंदाने टाळ्या वाजवल्या. तिने पत्र वाचले. तिला खूप आनंद झाला. मायाने रेश्माला विचारले, काय ग, आता कशी काय पत्रावरची अक्षरं दिसू लागली. आणि जेव्हा रेश्मा पत्र मेणबत्तीवर धरते त्यावेळेस त्याच्यावरची अक्षरे दिसू लागतात आणि मायाला आनंद होतो आणि ती पत्र देखील वाचू लागते आणि ती आनंदाने नंतर टाळ्या वाजू लागते. आणि रेश्माला प्रश्न काय विचारते की आता कसं बरं अक्षरे दिसू लागले त्या पत्रावरची. त्यावेळेस रेश्मा काय सांगते पहा. अगं माया, एक लिंबाच्या रसाचा उपयोग करून कागदावर लिहितात. लिहिलेले सुकल्यावर कागद कोरा दिसतो. तो कागद उष्णतेवर धरल्यास त्यावरील अक्षरे पुन्हा दिसू लागतात आणि आपल्याला ती अक्षरे वाचता येतात. तर रेश्माने मायला काय सांगितलेलं आहे, ते पत्रावरची अक्षरे कशा प्रकारे दिसू लागलेली आहेत, तर लिंबाचं रस काढून त्या रसामार्फत एका पत्रावर लिहिलं जातं आणि पत्रावर लिहिल्यानंतर ते सुकवून दिलं जातं आणि सुकल्यानंतर मग तो कागद जो असतो तो कोरा दिसतो आणि तो कागद आपण उष्णतेवर म्हणजे मेणबत्तीच्या लाईटवर आपण धरला तर त्यावरची अक्षरे आपल्याला दिसू लागतात आणि आपल्याला ते अक्षरे वाचता येतात. हा एक प्रयोग आहे, ही एक काय आहे, सायंटिफिक रिझन आहे. रेश्माने मायाला कोऱ्या पत्राचे गुपित सांगितले आणि काय मात्र गुपित होते त्या पत्राचे, ते पत्र कशा प्रकारे वाचतात, ही सगळी जी गुपित गोष्ट आहे ती रेश्माने मायाला सांगितलेली आहे. हे ऐकून
माया आश्चर्यचकित झाली आणि हे सर्व ऐकून आणि पाहून तिला खूप आश्चर्य झालेलं आहे आणि आनंद देखील झालेला आहे. आय होप गमतीदार पत्र तुम्हाला समजलेलं आहे आणि अशा प्रकारचा प्रयोग तुम्ही देखील घरी करून पहा आणि तुम्ही देखील या पत्राचा आनंद घ्या.